नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सीमध्ये। आज आपण चर्चा करणार आहोत 23/7/2026 ला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने एक जार अपडेट केलाय आणि तो जार जो आहे तो एमबीबीएस साठीची काय 1 वर्षाची बॉन्ड सर्व्हिस होती तुमचं इंटर्नशिप कंप्लीट झाल्याच्या नंतर त्याबद्दल आहे। तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला ही अपडेट खूप लोकांनी शेअर केलेली असेल, पण हा जार नेमका का अपडेट केलाय, बॉन्ड सर्व्हिस रद्द करण्याची कारणं कोणती, बॉन्ड जर रद्द झाला 1 वर्षाचा तर तुम्हाला फायदा होणार की नुकसान होणार, त्याचबरोबर हा बॉन्ड नेमका कोणासाठी रद्द झाला, ज्यांनी 2 वर्षाखाली 3 वर्षाखाली एमबीबीएस ला ऍडमिशन केलंय त्या मुलांसाठी हा बॉन्ड रद्द आहे का, की फक्त 2026 पासून पुढे जे मुलं ऍडमिशन करणार आहे त्या मुलांसाठी हा बॉन्ड रद्द झालाय, की बाबा ज्या मुलांनी सध्या पीजी मध्ये ऍडमिशन टाकले पण त्यांनी बॉन्ड पूर्ण केला नव्हता तर त्या मुलांना पीजी कंप्लीट झाल्याच्या नंतर पुन्हा डबल परत त्या कॉलेजमध्ये जाऊन आपला बॉन्ड कंप्लीट करणं गरजेचं आहे की नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरे या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होऊन जातील। आता सगळ्यात महत्त्वाचं, 23/7/2026 ला महाराष्ट्र शासनाने ही पीडीएफ अपडेट केलेली आहे, ज्याच्यामध्ये की त्यांनी साफ मेन्शन केले की जो काय आपला 1 वर्षाचा बॉन्ड सर्व्हिस होता एमबीबीएस साठी तो या ठिकाणी रद्द केलाय। जर तुम्ही पहिले 2 पॅराग्राफ या ठिकाणी रीड केले असतील तर त्यांनी साफ मेन्शन केलंय की जे काय गव्हर्नमेंट, प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज होते महाराष्ट्र स्टेटमध्ये, तर त्या मेडिकल कॉलेजमध्ये एज्युकेशन घेण्यासाठी महाराष्ट्र स्टेटमधले जे विद्यार्थी होते त्यांना कॅटेगरी वाईज जे आहे ते स्कॉलरशिप दिली जात होते आणि ही जी स्कॉलरशिप होती ती महानगरपालिका किंवा वेगवेगळे जे काही डिपार्टमेंट आहेत त्यांच्यामधून दिली जात होती आणि या स्कॉलरशिपसाठी जो पैसा वापरला जात होता तो जनता जी काय टॅक्स भरते ना, तर त्या पैशामधून मुलांना जी आहे ती स्कॉलरशिप दिली जात होती, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि त्याच गोष्टीमुळे तुम्ही जनतेच्या पैशाने एज्युकेशन घेतात म्हणून जनतेची सेवा करण्यासाठी त्यांनी 1 वर्षाची बॉन्ड सर्व्हिस ऍड केलेली होती, पण आता काही कारणानिमित्तानं त्यांनी हा बॉन्ड जो आहे तो रद्द केलेला आहे। आता प्रामुख्याने यांनी जे या पीडीएफ मध्ये कारण मेन्शन केलेत ना, त्या कारणामध्ये यांनी सगळ्यात महत्त्वाचं कारण मेन्शन केलंय की महाराष्ट्र स्टेटमध्ये एमबीबीएस कॉलेजची संख्या वाढलेली आहे, त्याचबरोबर दरवर्षी एमबीबीएस पास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अजून वाढलेली आहे। त्यानंतर त्यांनी मेन्शन केलंय की बरेच मुलं असे होते जे की एमबीबीएस डिग्री इंटर्नशिप कंप्लीट झाल्याच्या नंतर पीजी साठी त्यांना एज्युकेशन घेणं आणि त्यासाठी ते एलिजिबल होणार आहेत म्हणून ते ही बॉन्ड सर्व्हिस फॉलो करत होते। कोणताही विद्यार्थी असा नव्हता की जो पूर्ण मनातून हे काम करत होता, म्हणून त्यांनी हा बॉन्ड रद्द केलाय। त्यानंतर त्यांनी अजून एक गोष्ट मेन्शन केली की बरेच विद्यार्थी असे होते ज्यांना की एमबीबीएस डिग्री नंतर पीजी साठी एज्युकेशन घ्यायचं होतं, पण या बॉन्ड सर्व्हिसमुळे त्यांना खूप साऱ्या अडचणींना फेस करावं लागत होतं, म्हणून त्यांनी हा बॉन्ड सर्व्हिस जे आहे त्या ठिकाणी रद्द केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं कारण त्यांनी मेन्शन केलंय की बरेच मुलं एमबीबीएस ची बॅचलर डिग्री कंप्लीट झाल्याच्या नंतर जे काय इमर्जन्सी ट्रीटमेंट असतं ना आपत्कालीन, तर त्या ठिकाणी जॉब करण्यासाठी सक्षम नव्हते, त्यांच्याकडे तेवढं नॉलेज नव्हतं, त्यांना तेवढं भारी काम त्या ठिकाणी करता येत नव्हतं, म्हणून त्यांनी हा बॉन्ड जो आहे त्या ठिकाणी रद्द केलेला आहे। त्यांनी या ठिकाणी साफ मेन्शन केलेलं आहे। आता त्यानंतर यांनी या ठिकाणी मेन्शन केलंय की हा शासन निर्णय जो आहे तो लागू झालाय, म्हणजे 23/7/2026 च्या अगोदर ज्या मुलांना बॉन्ड सर्व्हिस साठी अपडेट केलंय, ज्यांना की जॉब दिलाय त्याच मुलांना तो बॉन्ड सर्व्हिस फॉलो करणं गरजेचं आहे, बाकी कोणत्याही मुलांना हा बॉन्ड या ठिकाणी फॉलो करणं गरजेचं नाहीये। म्हणजे 23/7/2026 पासून तुम्ही 2 वर्षाखाली 4 वर्षाखाली जरी ऍडमिशन केलं असेल एमबीबीएस कोर्ससाठी तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारे कोणताही बॉन्ड लागू होत नाहीये, जरी तुम्ही लिहून दिला असेल तरी ही गोष्ट लक्षात ठेवा। आता यांनी काही 3 पॉईंट ते 5 पॉईंट मेन्शन केले। सगळ्यात अगोदर जे उमेदवार सामाजिक दायित्व सेवेस पात्र असून देखील त्यांना सामाजिक दायित्व सेवेत अद्याप वाटप झालेली नाही ते विद्यार्थी या ठिकाणी कुठल्याही प्रकारे बॉन्ड सर्व्हिस कंप्लीट करण्यासाठी जे आहेत ते एलिजिबल नाहीयेत, म्हणजे तुम्हाला कोणताही बॉन्ड या ठिकाणी फॉलो करायची गरज नाहीये। किंवा एखादा मुलगा असा ज्यानं की बॉन्ड लिहून दिलता पण त्याला अद्याप कुठल्याही प्रकारे कोणताही जॉब त्या ठिकाणी अपडेट केलेला नाहीये, तर त्या मुलाला पण कोणताही बॉन्ड या ठिकाणी द्यायची गरज नाहीये। त्यानंतर सेकंड पॉईंट त्यांनी असा मेन्शन केलाय की सध्याच्या स्थितीमध्ये ज्या उमेदवारांची सामाजिक दायित्व सेवा सुरू आहे त्यांना उर्वरित सेवा पूर्ण करण्यासाठी अनिवार्य आहे। म्हणजे जरी तुम्ही समजा आता सध्या बॉन्ड सर्व्हिस दिलाय आणि तुम्ही एखाद्या जॉबवर रुजू झालेले आहात तर तुम्हाला तो उरलेला जो कालावधी आहे 4 महिन्याचा 6 महिन्याचा तो पूर्ण करणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारे सूट दिली जाणार नाहीये। त्यानंतर सदर तिसरा पॉईंट आहे, सदर शासन निर्णय निर्गमित होणाऱ्या दिनांकापासून उमेदवार ऑनलाईन पोर्टलद्वारे नोंदणी केल्यानंतर सामाजिक दायित्व सेवा उपलब्ध झालेली आहे व त्यानुसार सदर उमेदवार सामाजिक दायित्व सेवेच्या ठिकाणी रुजू झाला असेल तर त्या सामाजिक दायित्व पूर्ण करणे अनिवार्य राहील। म्हणजेच जर समजा ही नोटीस काढली त्यांनी 23 तारखेला, त्याच्या अगोदर जर तुम्हाला तुमच्या जॉबची ऑटप झालेली असेल बॉन्ड सर्व्हिसनुसार तर तुम्हाला ते पूर्ण करणं कंपल्सरी आहे, पण जर तुम्हाला तुमचा जॉब जर ऑटप झालेला नसेल किंवा तुम्हाला त्या ठिकाणी त्या सेवेवर रुजू केलेलं नसेल तर तुम्हाला ते पूर्ण करण्याची कुठल्याही प्रकारे गरज नाहीये, हीच गोष्ट यांनी या ठिकाणी मेन्शन केलेली। त्यानंतर यांनी चौथा पॉईंट मेन्शन केलाय की सदर शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून कोणताही उमेदवार सामाजिक दायित्व सेवेस वाटप करण्यात येऊ नये। म्हणजेच 23/7/2026 ला हा जार आलाय, म्हणजे 24 तारखेपासून पुढे कोणत्याही मुलाला कोणतीही बॉन्ड सर्व्हिस जी आहे ती वाटप केलेली येणार नाहीये, म्हणजे तुम्हाला 24 तारखेपासून पुढे ही
सर्व्हिस करा किंवा हा बॉन्ड फॉलो करा असं कोणतंही कॉलेज कोणतं इन्स्टिट्यूट तुम्हाला बंधन घालू शकत नाही. त्यांनी या ठिकाणी हेच मेन्शन केलंय. आणि त्यांनी महत्त्वाची गोष्ट अजून एक मेन्शन केली, जसं की कोणाचं इंटर्नशिप यावर्षी कंप्लीट झालं होतं आणि त्यांनी बॉन्ड सर्व्हिसची अट रद्द करण्यासाठी जी काय कॉलेजकडे पेनल्टी पेस केली होती समजा किंवा दंड भरला होता आणि ती अट जी आहे ती रद्द करून घेतली होती, तर त्या मुलांची फीस जी आहे ती ते दंड दिलेलं पेमेंट परत दिलं जाणार नाहीये, हे तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. आणि हा शासन निर्णय आहे. 2025ला मंत्रिमंडळामध्ये बैठक झाली होती. त्या सर्व गोष्टीचा विचार करून मी जे पॉईंट एक्सप्लेन केले त्या पॉईंटला लक्षात ठेवून यांनी हा जो जार आहे तो अपडेट केलेला आहे आणि इथून पुढे तुमची बॉन्ड सर्व्हिस रद्द झालेली आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे ओव्हरऑली तुम्ही 2 वर्षाखाली 4 वर्षाखाली जरी एमबीबीएस केलं असेल, त्या ठिकाणी तुम्ही बॉन्ड जर फॉलो करत असाल, तुम्ही जर त्या ठिकाणी रुजू झालेले असाल जॉबवर, तर तुम्हाला जेवढा काही कालावधी बाकी आहे तेवढा कंप्लीट करणं आहे. बाकी जे मुलं पीजी साठी गेलेत तर त्यांना परत येऊन तो बॉन्ड सर्व्हिस पूर्ण करण्याची कुठल्याही प्रकारे गरज नाहीये. त्याचबरोबर जर तुम्हाला 23 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारे कोणतेही जॉब ऑफर झालेला नसेल कॉलेजकडून किंवा इन्स्टिट्यूटकडून बॉन्ड सर्व्हिससाठी, तर तुम्हाला इथून पुढे कोणताही जॉब त्या ठिकाणी कॉलेजकडून दिला जाणार नाहीये. आणि ऑनलाईन पोर्टल जे आहेत समजा अलॉटमेंटसाठी ते सगळे बंद केले जाणार आहेत. तर हा एक महत्त्वाची अपडेट होती जी की मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल किंवा अपडेट महत्त्वाची वाटली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा. त्याचबरोबर जर तुम्हाला अशाच प्रकारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही आम्हाला 100% कनेक्ट राहा. आणि जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सीकडून पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअपवर मेसेज करा. आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.